नवी मुंबईतील भर रस्त्यांवर दारूचे अड्डे, नेरूळ एलपी बस स्थानकाजवळ संध्याकाळी मद्यपींचा अड्डा, तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, अद्याप कारवाई नाहीच. नवी मुंबईतल्या खारघर पोलिसांनी विदेशी नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी पळाला. केशव कडू असं पोलिसांना चकमा देऊन पळालेल्या संशयिताचं नाव. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं निलंबन. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खासगी शाळेमध्ये रेड्याचा हैदोस. शाळेच्या मैदानामध्ये खेळत असलेल्या विद्यार्थ्यांना रेड्याची धडक. तब्बल 15 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. पुण्यातल्या लोणी काळभोरमध्ये घरासमोर लघुशंकेला विरोध केल्यानं टोळक्याकडून गोळीबार आणि दगडफेक. घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. एसटीमध्ये जागा नसल्याच्या कारणावरून प्रवाशाकडून वाहकाला बेदम मारहाण. नाशिकच्या मनमाड एसटी बस स्थानकामधला प्रकार. प्रवासी आणि वाहकाच्या वादाचं रूपांतर हाणामारीत. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज. भिवंडीमधल्या आकृती रुग्णालयामध्ये मागील 10 दिवसांपासून विनोद कांबळीवर सुरू होते उपचार. लोणावळ्यामधल्या एकविरा गडावर मधमाशांचा भाविकांवर हल्ला. हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यानं मधमाशांचा हल्ला. भाविकांची पळापळ, तर बहुतेक भाविकांना मधमाशांचा चावा. मुंबई बोट दुर्घटना प्रकरणातील नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर. विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीची तपासणी होणार. नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार. पुण्यातल्या कोथरूडमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दहशत माजवण्याचा प्रकार. टोळक्याकडून तलवारी दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. टोळक्याकडून 4 चाकी दुचाकी वाहनांची तोडफोड. कोथरूडमधल्या सुतारदरा भागामध्ये भीतीचं वातावरण.